आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी लातूर येथे अनेक व्यक्तिमत्व या ठिकाणी येऊन व्यायाम करतात। ग्रुपचं नाव आहे सुप्रभात आणि विशेषतः जे ग्रुपचे सदस्य आहेत व्यंकट अक्कानोळू हे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या माध्यमातून अनेक लोक एकत्र येऊन व्यायाम करतात। आपण त्यांना विचारूया त्यांनी व्यायाम का करतात। सर आपलं पूर्ण नाव सांगा। सर प्रथमतः तुमचं मी स्वागत करतो की तुम्ही लोकाला प्रवृत्त करतात। रोज आम्ही तुमची दररोज मुलाखत बघतो, प्रत्येक व्यायाम करणाऱ्याची तुम्ही मुलाखत घेता आणि जागृती म्हणजे समाजामध्ये एक जागृती व्हावी या उद्देशाने तुम्ही हे कार्य करतात। प्रथमतः तुमचं सुप्रभात ग्रुपच्या माध्यमातून तुमचं स्वागत करतो। थँक्यू। सुप्रभात ग्रुप या ठिकाणी नानी पार्कच्या माध्यमातून जवळजवळ 12 ते 15 वर्ष झालं 70 लोकांचा हा ग्रुप आहे आणि रोज आम्ही सकाळी जवळजवळ 5:30-5ला या ठिकाणी येतो आणि आपलं आरोग्य आपली जबाबदारी या उद्देशानं आमचं तर करतोच, पण समाजामध्ये सुद्धा हा म्हणजे जे तुमच्या माध्यमातून फैला सांगतो की बा सर्वांना आपले आरोग्य आपली जबाबदारी सांभाळावं। पहिल्यांदा मी सर्वांना आवाहन करतो, सर्व जनतेला, हे भारत देशातल्या सर्व जनतेला की बाबा आपल्या मनामध्ये व्यायामाचा भाव जाणला पाहिजे। भाव जाणल्यानंतर आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण होते, भक्ती निर्माण झाल्यानंतर एक व्यक्ती निर्माण होते, व्यक्तीतून शक्ती निर्माण होते आणि शक्तीतूनच तृप्ती निर्माण होते। या माध्यमातून ह्या सुप्रभातचा संदेश सर्व लातूरकरांचा आहे, महाराष्ट्राला आहे आणि जगाला सुद्धा या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपल्या शरीरासाठी आपलं शरीर निरोगी राखण्यासाठी 45 मिनिट नाही 2 घंटे आपल्याला दिलंच पाहिजे। मला सुद्धा व्यवसाय आहे, माझा एक फर्निशिंगचा व्यवसाय आहे। त्या माध्यमातून जेव्हा मी दवाखान्यात ऍडमिट झालो अनेक गोळ्या घेतल्या, त्याचा काय उपयोग पडला नाही। जो पण 10-12 वर्षापासून या सुप्रभातच्या माध्यमातून आम्ही सर्वजण या ठिकाणी व्यायाम करतो आणि त्यांचा बरा चिपेट एक गोळी सुद्धा आम्ही खाल्ली नाही। फक्त सर्व जनतेला माझं तुमच्या चॅनलमधून आव्हान आहे की बा प्रत्येकाने 2 घंटे आपल्या शरीरासाठी द्यावं आणि आपलं निरोगी शरीर ठेवावं। हेच आपलं हे जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर तुमचं शरीर निरोगी असेल तर सर्व सुख उभकता येतं। ह्या चॅनलच्या माध्यमातून आणि आमच्या सुप्रभातच्या माध्यमातून सर्व जनतेला आव्हान आहे की सर्वांनीच या ठिकाणी व्यायामाला महत्त्व द्यावं आणि आपल्यासाठी 2 घंटे कमीत कमीत व्यायाम केलाच पाहिजे। ही आव्हान तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला करत आहे। सर आपण खरंच ग्रुप आपण केलात, ग्रुपच्या माध्यमातून 70 लोकांचा ग्रुप तुम्ही करून व्यायाम करता। भारतातील असे काही नागरिक आहेत की स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात, व्यायामला येण्यासाठी कारण सांगतात। अशा जनतेला आपलं आव्हान काय? नाही, अशा जनतेला तेच आहे, कारण काहीच नाही सर। जर तुम्ही असाल तर हे जग आहे, जगाचं तुमचं देणं काही घेणं नाही आहे त्याच्यामध्ये। जर तुम्ही जीवनाचं सुख भोगत असाल तर प्रथम तुम्ही फिट असलं पाहिजे, सर्व सुख विभागताना तुम्ही फिट असलं पाहिजे। त्यासाठी या सुप्रभातच्या माध्यमातून लातूरकरांना तर आव्हान आहेच, पण पूर्ण महाराष्ट्राला पूर्ण जगाला आमचं आव्हान आहे की बा आमचं बाहेर सुद्धा अमेरिकेला सुद्धा आमचे काही मेंबर तिकडे आमचे सदस्य आहेत, त्यांना सुद्धा आमचं सुप्रभात ग्रुपच्या माध्यमातून अनेक ऍक्टिव्हिटी आहेत। आपल्याला जर आमचं दर वर्षाला आमचे मिट्टी सरान असेल, रंगपंचमी असेल किंवा 15 ऑगस्टला ड्रेस वाटप असेल, असे ह्या माध्यमातून ह्या व्यायामाच्या माध्यमातून एकत्र येऊन अनेक आम्ही कार्यक्रम या ठिकाणी घेतो आणि जनतेला सुद्धा आपल्याला की बा समाजसेवा जर करायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुमचं आरोग्य ठीक राहिलं पाहिजे या उद्देशानं आम्ही हे आवाहन करतो की बस रोज 2 घंटे कुठलंही कारण न सांगता तुमच्या शरीरासाठी 2 घंटे तुम्ही आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या सर्व समाजसेवा शरीरासाठी 2 घंटे तुम्ही प्रत्येक नाही दिलं पाहिजे। टाइम नाही हे कारण नाहीये, फक्त तुमचा आळस आहे। रामदास साहेबांनी सांगितलं की आळस सावकाश दडावा, रत्न उदंड करावा, सावधपणे करीत जावा संसार आपला। म्हणून या सावध जर राहायचं असेल तर आपला रामदास स्वामीचा असेल, कबीराने सांगितलंय करता था तो क्यों करा, आप करा क्यों रोय, बोया भी बबुल का तो आमवा खासे होय। हे कबीराचे दोहे आहेत बाबा। तू जर तुझ्या शरीराकडे लक्ष नाही दिलास, तू आपल्या आरोग्याकडे लक्ष नाही दिलास तर तुला पुन्हा हे काही होणार नाही, हे जग सोडून जाईल। त्यासाठी सर्वांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व जनतेला विनंती आहे, ग्रुपवाल्याला विनंती आहे की बा आळस करू नका, सर्वांनी या ठिकाणी येऊन आपलं आरोग्य सांभाळायचं आहे। आणि खरंच सर तुमचं मनापासून धन्यवाद करतो की तुम्ही आम्ही तुमचं रोज मुलाखत बघतो, प्रत्येक स्टेडियमवर जाता, सकाळचा तुमचा अमूल्य टाइम येऊन फक्त जनजागृती व्हावी आणि सर्व समाज व्यायाम करावा ह्या उद्देशानं तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतात। तुमचं पुनश्च एकदा सुप्रभात ग्रुपच्या सर्व सदस्यांनिमित्तानं सर्व ह्याच्या निमित्तानं मी तुमचं स्वागत करतो आणि जनतेला संदेश करतो की बाबा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्यासाठी, तुमचं निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी 2 घंटे आपल्या शरीरासाठी द्यावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो। आणि तुम्ही आलात आमच्या सुप्रभात ग्रुपची मुलाखत या ठिकाणी घेतलात, सर्व सदस्य या ठिकाणी आलात त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचे आभार मानतो। करो योग, करो योग, करो योग, रहो निरोग।
सर आपल्या खरंच आपल्या ग्रुपचं खूप खूप धन्यवाद. अशा प्रकारचे ग्रुप प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक मेट्रो सिटीमध्ये असे ग्रुप एकत्र येऊन व्यायाम केलं पाहिजे. कारण एकूण एकाच्या आपण संगतीमुळे चांगले सवय लागतात. असाच तुमचा हा जो ग्रुप आहे, हा ग्रुपच्या माध्यमातून एक चांगला संदेश तुम्ही या देशाला देताय. आपल्या सर्वांचं ग्रुपचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. भारत माता की, भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे वंदे वंदे